टीव्ही बुलेटिन मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आणि सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांचे स्पेशल रिपोर्ट आपल्याला पुढचे काही तास बघायचे आहेत। सुरुवातीला एक मोठी बातमी, कारण दादर मधला कबूतरखाना हा गेल्या अनेक दिवसांपासून मुंबई आणि पर्यायानं राज्याच्या राजकारणामधला सगळ्यात जास्त चर्चेचा विषय ठरलाय। त्यातच आता जैन मुनींनी वेळ पडली तर शस्त्र सुद्धा उचलू अशा पद्धतीची भाषा केल्यामुळे या संपूर्ण प्रकरणाला दिवसेंदिवस हिंसक वळण प्राप्त होत चाललंय का असाही सवाल आहे। त्यामुळे कबुतरांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करताना अनेक अडथळ्यांची शर्यत सरकारला सध्या पार करावी लागते। त्यामुळे ही अडथळ्यांची शर्यत किती लांबणार आहे आणि कबुतरांवरती कायमस्वरूपी तोडगा निघणार की धार्मिक राजकारणापुढे सरकारला नमतं घ्यावं लागेल हे बघणं सुद्धा महत्त्वाचं आहे। जर जरूरत पडली आम्हाला आम्ही शस्त्र पण उचलू। आमची इच्छा ही आहे की जितने कबूतर 900 जास्त वर्ष कबूतर मेले आता दुबारा मेले नाही पाहिजे। धर्माच्या विरुद्ध जर आलं तर कोर्टला आम्ही मानणार नाही। ही भाषा आहे चक्क जैन मुनींची, निलेशचंद्र विजय यांची। अहिंसा परमो धर्मा, भगवान महावीरांनी दिलेली शिकवण। मात्र उच्च न्यायालयाच्या मनाईनंतरही कबुतरांना दाणे टाकण्यासाठी जैन मुनी महावीरांची हीच शिकवण बाजूला ठेवू लागलेत का असा प्रश्न उपस्थित करण्यामागचं कारण म्हणजे आक्रमक झालेल्या निलेशचंद्र विजय यांची ही भाषा। अनशन आम्ही शांतीप्रिय आहे, आम्हाला शस्त्र उचलायची काम नाहीये। आमचे शांतीनाथ दादा आम्ही शांतीनं करू। काही शस्त्र जे लोक शस्त्र होते आमचे लोक नव्हते, परंतु आम्ही शस्त्र उचलणार नाही। यदि जर जरूरत पडली आम्हाला आम्ही शस्त्र पण उचलू। चाकू सुरे हत्यार काढतात। अहो या देशामध्ये कायदा आहे, कोर्ट आहे, पोलीस आहे। त्याच्यावर आपल्या देशात न्याय व्यवस्था आहे, पोलीस आहे, महानगरपालिका आहे, हे सगळ्यावर उत्तर देतील। पालकमंत्री आहेत ते उत्तर देतील। पूर्वी नागांना सापांना दूध पाजण्याची प्रथा होती, नागपंचमीला बंद केली ना, मग तेव्हा आम्ही आमच्या परंपरांना मुरड घातलीच ना। अनेक परंपरांना अशा मुरड घातलेली आहे। एकीकडे कबुतरांच्या विष्ठेमुळे माणसांना होणारे आजार गंभीर असल्याचं वारंवार सिद्ध झालं। शास्त्रपूर्ण अभ्यासांती हे निरीक्षण समोर आल्यानंतर कबुतरखान्यात दाणे टाकणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याचा पवित्रा घेतला गेला। दादरच्या कबुतरखान्यावरील बंदी हटवण्यास हायकोर्टानं नकार देत महापालिकेचा निर्णय कायम ठेवला। मात्र जैन मुनी आता थेट सरकार आणि न्यायालयाला आव्हान देण्याची भाषा करतायत। पुढची भूमी कोर्टानं आणि जर बीएमसीनं राज्य सरकारने मानलं तर आम्ही पुन्हा अनशनला बसू, इथंच बसू, यात कबूतर राहणार बसू। और मी एकटा नाही येणार। देशामध्ये महाराष्ट्रामध्ये जेवढे पण जैन धर्माला मानत आहे त्यांच्यामध्ये भगवान महावीरचे उपकार असेल तो इथं येईन। खरं तर मला आठवतं 4 दिवसापूर्वी माननीय मंगलप्रभातजी लोढा त्यांनी म्हटलं होतं की याच्यात कोणीही जैन नव्हते। मी तरी माझ्यासाठी काही इगो इश्यू नाही आहे तो। आपण काहीतरी चुकीचं करतोय, आपण अतिरेक करतोय, आपण अविवेकाने वागतोय, हे लक्षात यायला पाहिजे। पब्लिक प्लेसमध्ये न्यूसेन्स, प्रत्येकाला ज्याला आवडतं त्यांनी कबूतर असतील, पारवे असतील, त्यांनी घरी पाळावेत। कारण इतर तुम्ही प्राण्यांचा पण त्रास होतो तेव्हा तुम्ही हेच बोलता ना। सत्ताधाऱ्यांपैकी ज्या नेत्यांनी कबुतरखान्याविरोधात भूमिका घेतली त्या नेत्यांना जैन मुनींनी कोणते सवाल विचारलेत तुम्हीच ऐका। मी काय म्हटलं, हे कोण काढलं? चित्रा वाघने काढलं ना। चित्रा वाघने मनीषाने काढलं। चित्रा वाघने बोललं माझी आत्या मिली, मावशी मिली। तिला विचारा की पहिले दारूने किती लोक मेले आहेत, हे कोंबड्या मुर्ग्याने किती लोक मेले आहेत। जेव्हा धर्मगुरू जे मार्गदर्शक असतात त्यांनी अशा प्रकारे आम्ही दोन्ही आमदारांचा एकेरी उल्लेख त्यांनी केला, मनीषा, चित्रा वाघ असं त्यांनी एकेरी उल्लेख केला। म्हणजे त्यांना आम्ही विधान परिषदेतले सदस्य आहोत, आम्ही तिथे कायदे मंडळात बसतो, कायदे बनवतो, निदान याचं तरी भान त्यांना असायला पाहिजे। कबुतरांच्या मुद्द्याला धार्मिक रंग देऊ नका असं वारंवार सरकारकडून सांगितलं जातंय। मात्र कबुतरखान्यावरील बंदीला विरोध करण्याच्या निर्णयात जैन समाज सातत्यानं आघाडीवर आहे। त्यामुळेच कबुतरांना थेट जैन मंदिरातच प्रवेश द्या असं भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी काही दिवसांपूर्वी म्हटल्यानं जैन समाज चांगलाच आक्रमक झाला।
श्वास घ्यायला त्रास होतो आणि त्याच्यामध्ये माणूस हळू 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 करून संपून जातो. ज्या ठिकाणी ते कबुतरांना धान्य टाकलं जातं तिथं अनवॉन्टेड ग्रोथ या कबुतरांची त्या ठिकाणी होते आणि त्यामुळे धान्य टाकायचं जर बंद केलं तर त्या ठिकाणी कबूतर येणार नाही. मुंबईच्या सगळ्याच ठिकाणी किंवा राज्यातही जर अशा पद्धतीने कुठे असेल तर हे कबुतरांना धान्य टाकण्यावरती निर्बंध आणण्यात यावं. कबुतरांच्या हक्काची भाषा करणाऱ्या महिला वेळेप्रसंगी चाकू सुरा घेऊन आक्रमक झालेल्या देखील पाहायला मिळाल्या. सातत्यानं होणाऱ्या विरोधामुळे महापालिकेची मात्र चांगलीच कोंडी झाली आहे. आता थेट स्थानिक पोलिसांचं दंगल नियंत्रण पथकाला पाचारण करण्याची वेळ आली. दादर कबूतरखाना परिसरामध्ये आज देखील मोठ्या प्रमाणामध्ये पोलीस बंदोबस्त आहे. यासोबतच दंगल नियंत्रण पथक देखील या ठिकाणी लावण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळते. स्थानिक पोलीस प्रशासनाचे या ठिकाणी स्वतः अधिकारी उपस्थित आहेत आणि या परिसरामध्ये कुठल्याही प्रकारे अनुचित प्रकार घडू नये यासाठी खबरदारी घेताना ही सर्व मंडळी आपल्याला पाहायला मिळते. दादरच्या कबूतरखान्याचा प्रश्न आवासून उभा असताना दुसरीकडे गिरगाव चौपाटीवरही कबुतरांचा उच्छाद वाढलेला पाहायला मिळतोय. त्यामुळे महापालिका दादरप्रमाणेच गिरगावसाठी देखील आक्रमक भूमिका घेणार का हे पाहावं लागेल. नागरिकांच्या आरोग्याचा विचार करता आता मुंबईतील कबूतरखान्यांसंदर्भात काय निर्णय होतो हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे. सध्याचं मात्र आपण हे गिरगाव परिसरातलं चित्र पाहिलं. या परिसरामध्ये मात्र आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये कबूतर पाहायला मिळत आहेत. आता या संदर्भात पालिका प्रशासन काय भूमिका घेत आहे हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे आणि त्यासाठी आता पालिका कर्मचारी देखील या ठिकाणी कदाचित येऊ शकतात आणि या कबूतरखान्यासंदर्भात देखील काहीतरी महत्त्वाची पावलं उचलली जाऊ शकतात. तोंडावर येऊन ठेपलेल्या मुंबई पालिका निवडणुका आणि त्यात लक्षपूर्ण असलेला जैन समाजाचा मतदान टक्का हे समीकरण साधण्याचं आव्हान एकीकडे सरकार समोर आहे. मात्र कबूतरखान्यावर कायमस्वरूपी तोडगा काढणंही सरकारसाठी तितकंच महत्त्वाचं आहे. त्यामुळे सरकार सावध भूमिकेत आहे. लोकभावना आणि धार्मिक भावना ही जपण्याच्या दृष्टीनं आपल्याला काय करता येईल आणि त्यातनं कुठे आरोग्याला धोका होणार नाही अशा प्रकारचा मार्ग काढण्याचा प्रयत्न आम्ही करतो आहोत. काही मार्ग काल आम्हाला सुचलेले देखील आहेत. आम्ही कोर्टासमोर मांडू जेणेकरून इतक्या वर्षाची ही जी परंपरा आहे ती परंपराही खंडित होणार नाही आणि त्याचसोबत मला असं वाटतं की आरोग्याचाही प्रश्न निर्माण होणार नाही. कबुतरांना दाणे टाकल्यास गुन्हा दाखल करण्याचे आदेश हायकोर्टानं कायम ठेवलेत. त्यामुळे दिवसेंदिवस हा आकडा वाढतोय. 13 जुलै ते 3 ऑगस्ट पर्यंत 144 गुन्हे दाखल केले, ज्यामध्ये आतापर्यंत 68,700 रुपयांचा दंड वसूल केला गेला. यापैकी सर्वाधिक दंड हा दादरमध्ये वसूल केलाय 22,200 रुपयांचा. वॉर्ड ए पासून वॉर्ड टी पर्यंत 44 कबूतरखान्यांवर महापालिकेचं विशेष लक्ष आहे. जेवढी कबुतरांची फडफड होत नसेल तेवढी किंबहुना त्यापेक्षा जास्त फडफड कबूतरखान्याला धार्मिक रंग दिल्यामुळे होते. मात्र धार्मिक कुरघोडी आणि राजकीय हेवे दाव्यांपेक्षा कबुतरांमुळे होणारे आजार आणि व्याधी अधिक गंभीर आहेत आणि सकल मानव समाजाचं हित लक्षात घेता कबूतरखान्यावर कायमस्वरूपी तोडगा काढणं हेच कोणत्याही धर्माचं अंतिम ध्येय असायला हवं. ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा, मुंबई.